दूर नेते माझी या स्वप्नात येतो एक राजा एकदा भेटेल राणी तो माझ्या घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी नाना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी हट्ट लेकीचा पुरा करणार आहे तू मला सोडून कशी जाशील बाई माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे राया येईल त्यावेळेला तू काय त्याच्याशी बोलशील हे प्रांजलला कळायलाच पाहिजे. हो हो नाही 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 म्हणजे तुला त्या लोकांनी आजच कसं बोलवलं ग? अगं मम्मा रायाला जसं तू इथे बोलवलंयस ना तसंच त्यांनी मला तिथे बोलवलंय. हो का? नाही पण प्रांजल तू तिकडे जायची काही एक गरज नाहीये. म्हणजे राया इथं येईल ना त्यावेळेला तू इथंच थांबायला पाहिजेस. हो का नाही वीणा? नाही म्हणजे तू आज त्यांच्याकडे गेलीस तरी चालेल. हा मग तुझ्या शब्देचं काय? अगं बाई हो खरंच की. नाही पण आज मी हिला सूट दिली असं समजा. कसं शक्य आहे? हो रायाशी बोलताना मला इथे नकोच. अनायसे ती जाते ना त्यांच्याकडे मग जाऊ दे ना. कळलं का? प्रांजल त्यांनी बोलवलं ना मग जा तू त्यांच्याकडे. हा पण जास्त रमायचं नाही. हा लवकर घरी परत यायचं. मम्मा तू हे मनापासून बोलतेस ना? हो अगं अगदी मनापासून बोलतेय मी. काय चाललंय तुमच्या दोघांचं? नाही काही नाही. काही नाही. काय चाललेलं असतं बाप लेकीचं कोण जाणे. आता हे आणखी कशाला? त्यापेक्षा हे बघा तुमची कोडी सोडवणं इतकं सोपं नाहीये ते. काय चाललं काय? अरे प्रांजलला काय काय प्रश्न विचारायचे त्याची लिस्ट तयार करून ठेवते. अरे बापरे म्हणजे तिच्या वार्षिक परीक्षेचा पेपरच सेट करते म्हण की. बघ ना उगाच वेळ फुकट घालवते ती. मी आहे ना आणि मला एक्सपिरियन्स आहे वधू परीक्षेचा. याचा दुसरा अर्थ असा पण होतो की तुम्हाला बऱ्याच मुलींनी नकार दिलाय. असं काय नाही. मला खूप मुली सांगून आल्या पण त्या मला नाही आवडल्या म्हणून मी नाकारल्या. पण आम्हाला कुठे माहितीये तुम्ही सांगताय म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा. अरे म्हणजे काय मी खरं बोललोय. नाहीतर माझ्यासारख्याला कोण नाकारणार? मीच नाकारणार होते पण म्हटलं जाऊ दे. आपण नाकारलं तर या माणसाला दुसरी कुठची चांगली मुलगी मिळणार म्हणून म्हटलं. हो ए आई पण त्यावेळी तुझी झाली होती का ग वधू परीक्षा? वधू परीक्षा? अरे काय काय भन्नाट प्रश्न विचारले होते यांच्याकडच्या माणसांनी. काय काय विचारलं होतं सांगा ना. काय म्हणून काय? मुलीला चालता येतं का? चालून दाखव. गाता येतं का? गाऊन दाखव. अगं भरतकाम काय, विणकाम काय, शिवणकाम काय, काय विचारू नकोस तू. अरे हसू नका रे. काय त्यावेळेला तशी पद्धत होती म्हणून असले प्रश्न विचारले जायचे आणि त्यात बिघडलं कुठे? हो तुम्ही पण विचारलं होतं सायकल चालवता येते का? आहे ना लक्षात? अय्या मग त्यात काय? अगं त्यावेळेस नऊवारी साडीचा जमाना होता आणि सायकल चालवणारी मुलगी चांगल्या वळणाची नाही असं म्हणायचे आणि नकार द्यायचे. बरं मग काय मला येत होते सायकल चालवता. मी नाही सांगितलं. म्हणजे तू त्यावेळेला खोटं बोलली? बोलले मग काय आता दिवस देणार आहात? अगो बाई मंग्या
बघितलंस का एका माणसाचे कसे गाल फुगलेत ते. किती गोंडस दिसतायत रे. काय म्हण आई, या वयात सुद्धा तुला बाबा गोंडस दिसतात आहे. हे पण मी काय म्हणतो, जिची वधू परीक्षा घ्यायची ती येणार आहे ना? हो ना, नाही तर मी तयार करून ठेवलेले प्रश्न वाया जायचे. हा बघ आला, यालाच विचारू. अरे वा. येणार आहे, प्रांजल येणार आहे. तिचा फोन आलेला, तिच्या मम्माने तिला आपल्याकडे यायला परवानगी दिलेली आहे. क्या बात है, क्या बात है. बरं मी निघू आता. ए हो, चल निघ. ऑल द बेस्ट. थँक्यू. दया यशस्वी भव. राया, चांगली बातमी आण हं. हो. बरं निघू मी आता. बघू व्यवस्थित पुसलीस ना? होय म्हणून मी तुला पहाटे उठवते, कळलं का? होय. लवकर लवकर काम कर ना, इतके मम्मा. संथ. आवर पटकन. काय ग? खरंच मी चिटणवीसांकडे जाऊ ना? म्हणजे तू मनापासून मला परवानगी दिली आहेस ना? हो, मी फक्त तुला एवढंच सांगतेय की तू वेळेवर परत ये, जास्त रेंगाळू नको त्यांच्याकडे. तू जा, म्हणजे माझं इथे काम होईल. अगं म्हणजे तू लवकर गेलीस तर लवकर परत येशील ना. पांडू आवर रे लवकर. कसला विचार करतेस? पप्पा मी नक्की चिटणवीसांकडे जाऊ ना? म्हणजे ही रायाशी नीट बोलेल ना? मला तर खूपच टेन्शन आलंय. अगं, कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना. तुम्ही आहात हो, पण मला ना इथेच थांबावं असं वाटतंय. तुला त्यांनी बोलवलंय ना? अगं मग जा ना तू. आणि मामाने तुला परवानगी दिली आहे ना? हो तेच मी म्हणतेय, हिने इतकी लगेच परवानगी कशी दिली? तू तुझ्या मामाला किती वर्ष ओळखतेस? पप्पा जन्मापासून. म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त मी तिला ओळखतो का नाही? अगं तुझी मामा केव्हा कुठला विचार करेल ना, काहीही सांगता येत नाही. तू जा तिकडे, मी घेईन इथलं सगळं सांभाळ. चल चल निघ लवकर. ऑल द बेस्ट. हो तुम्हाला पण. हे काय काय तुम्ही अजून असेच? म्हणजे? अहो कोणत्याही क्षणी तो येईल, तुम्ही अजून तयार नाही झाला? पण का मला बघायला येणार आहे का कोणी? शिवाई या घरात ना माझं कोणी ऐकतच नाही. आज कुठे लावू बाईक? आज कुठे लावा? बरं प्रांजल आहे का घरी? नाही, तेवढ्यातच बाहेर गेल्यात. अच्छा, म्हणजे ही घरी गेली असणार. चला. कोण आहे ग? नमस्कार, मी राया चिटणवीस. या ना. हो. बसा ना. हो. आता हे आपलंच घर आहे असं समजायचं. हा या या. अरे हो मी वीणा प्रधान, प्रांजलची आई. हो माहितीये मला. तुम्हाला कसं माहिती? आपण आधी कधी भेटलोय का?
नाही, म्हणजे तुम्हाला बघितल्यावरच मला वाटलं तुम्ही प्रांजलची आई असणार म्हणून. अरे वा, चांगले अंदाज बांधता तुम्ही. या ना, बसा या. आणि मगाशी मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं. आता हे घर आपलंच घर आहे असं समजायचं. बसा. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? तुम्ही प्लीज मला आहो जाऊ नका करू. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. नमस्कार करतो. अहो अहो, असू दे असू दे. पांडू, पांडू जी. जरा शांताला पाणी आणायला सांग. होय. नाही, काय आहे माहितीये का की आता तुम्ही बघा, तुम्ही अजूनही मला आहो जाऊ करताय. असं कसं? अहो, कदाचित तुम्ही आमचे जावई व्हाल आणि आमच्यात नाहीये जावयाला अरे तुरे म्हणायची पद्धत. बसा. हो. आई, पण मला इथे का बोलवलंय? कळेल ना बाई, कळेल. अरे नका रे बिचारेला टेन्शन मध्ये ठेवू. हा, ए तू बोल ना ग. बघा, आत्तापासून कशी नाचण्याची बाजू घ्यायला लागलेत ते. तर प्रांजल, आम्ही तुझी वधू परीक्षा घेण्यासाठी तुला इथे बोलवले. वधू परीक्षा? आजी, आता हे काय मध्येच? कसं आहे प्रांजल, वधू परीक्षा ही घ्यावीच लागते. म्हणजे तशी रीतच आहे आपल्यात. वहिनी, मी इतकं सिरियसली बोलतोय तिच्याशी, तुम्ही हसताय का? सॉरी भाऊजी, सॉरी. हे ब्रह्मचार्य, तुला काय माहिती रे लग्नाचे रीतिरिवाज? हे बघ दादा, माझं लग्न झालेलं नसलं तरी विवाह सोहळा समितीचा सेक्रेटरी आहे मी, हे लक्षात ठेव. हो सेक्रेटरी, जरा शांत शांत व्हा. तावा तावाने बोलायला. इथे काही कुठल्या संस्थेची मीटिंग झालेली नाही. इथे प्रांजलची वधू परीक्षा आहे. आजोबा, पण वधू परीक्षा कशा करता? हा? तुझ्या मम्माने रायाला वर परीक्षेकरता बोलवलं होतं ना? नाही नाही, मम्माला त्याच्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून बोलवलं. काय बोलायचंय कुणास ठाऊक. अरे राया, वेळेवर आलास. अगो बाई, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? ते काल फोटो बघितले ना, त्यावरनं ओळखलं मी. मी उल्हास प्रधान. हॅलो. हॅलो, मी राया चिटणवीस. नमस्कार. अजून हवंय पाणी? नाही, नको, राहू दे. घर सापडायला वेळ लागला नसेलच. आमच्या प्रांजलने इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं असेल की घर सापडायला वेळ लागला नसेलच. हो हो. तरी बरं, तुमचं घर आमच्या घरापासून जवळ आहे. नाही, आपल्या डोंबिवलीतले रस्ते माहिती आहेत ना तुम्हाला, जागोजागी खणून ठेवले. आणि कारनी यायचं म्हटलं की मोठा वळसा घालून यावं लागतं. नाही, माझ्याकडे बाईक आहे. अगो बाई, कार नाहीये का तुमच्याकडे? नाही. माझं काय होतं माहितीये का, आमच्याकडे 2-2 कार्स आहेत ना, त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांकडे कार्स आहेत. ठीक आहे ना, आत्ता नाहीये, पण पुढे मागे नक्की येईल. काय करता काय तुम्ही? नाही, म्हणजे नोकरी का बिझनेस? बिझनेस. म्हणजे लवकरच चालू होईल. म्हणजे अजून बिझनेस चालू व्हायचा आहे? अगं होईल ना वेणा. आपला नव्हता का उशिरा सुरू झाला बिझनेस? आणि एकदा बिझनेस उशिरा जरी सुरू झाला ना तरी तो छान चालतो. बरं बाई, पण मी काय म्हणते, आपला एकदा बंगला दाखवते या ना. हा, हो, त्याची काय गरज आहे? हो ना, आपण इथे बसूनच बोलूयात ना. असं कसं? असं कसं? अहो, उद्या कदाचित तुम्ही या घराचे जावई व्हाल. मग तुम्हाला माहिती नको का हा बंगला किती मोठा आहे, कुठे काय ठेवलंय, कुठे काय नाही. चला ना, मी तुम्हाला दाखवते. या, कुठे काय आहे, कुठे किती आहे, सगळं दाखवते.
प्रांजल, काय ग, कसला एवढा विचार करायला लागलीस? नाही, काही नाही. अगं तुझी मम्मा रायाला जसे प्रश्न विचारणार ना, तसेच आम्ही तुला इथे काही प्रश्न विचारणार. पण हे वधू परीक्षा वगैरे म्हणजे बरं ठीक आहे, आपण याला वधू परीक्षा न म्हणता एक छोटीशी मुलाखत असं म्हणूया. म्हणजे लग्नाला परवानगी देण्याच्या आधीची एक छोटीशी मुलाखत. चला, म्हणजे मुलीला लाजता येतं. पण राया मला काहीच बोलला नाही. अरे वा, मग तू तरी राहायला कुठे सांगितलेस तुझ्या मामानी त्याला कशाला बोलवलंय ते? नाही, मलाच माहिती नाहीये. म्हणजे मम्मानी मला पण सांगितलं नाही. इनफॅक्ट मला खूप टेन्शन आलंय की तिकडे आता काय चाललं असेल. मला खूप टेन्शन आलंय की तिकडे आता काय चाललं असेल. ग, एवढं टेन्शन का घेतेस? राया इथे आल्यावर आम्हाला आणि तू तिथे गेल्यावर तुला काय ते कळेलच नाही का? हो, तेही बरोबरच आहे. पण तुम्ही मला काय विचारणार आहात? अगं थांब थांब, आम्हाला जरा ठरवू दे काय विचारायचं ते. म्हणजे काय, तर मगाशी ठरलं होतं की सगळं? अरे हो, पण कोणी काय विचारायचं ते कुठे ठरलंय? प्रांजल, तू निसंकोचपणे इथे बस. आम्ही आज जातो आणि ठरवून येतो. सासूबाई, हे काय आता नवीन मध्येच? जरा तिला टेन्शन देऊ. अरे चला ना, चला सगळे, चला. तू टेन्शन नको घेऊस प्रांजल, रिलॅक्स राहा. हा, आरामात बैस एकदम. टेन्शन रिलॅक्स. हा, आलोच. हा, तर ही टेरेस छान आहे ना व्ह्यू? हो, खूप छान आहे. तसं आम्ही या बंगल्यावर एक मजला वाढवू शकतो बरं का. आमच्याकडे हे काय हो, FSI. हा, घरातली माणसं वाढली ना की अजून एक मजला वाढवू शकतो. हॅलो, हा बोल प्रांजल. हा पप्पा, तिकडे काय चाललंय हे विचारायला फोन केलाय मी. म्हणजे मम्मा, सासूबाई जावयांना संपूर्ण घर दाखवतायत. पण ती काही उलट सुलट नाही ना बोलली? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? हे ग, अजिबात नाही. आणि मी आहे ना सगळं सांभाळून घ्यायला. हो, तुम्ही आहातच हो. पण तुम्हाला काय वाटतं, काय होईल? तसं बघितलं ना तर दोन गोष्टी होऊ शकतील. म्हणजे एकतर सगळं व्यवस्थित होईल, नाहीतर बळीचा बकरा कापला जाईल. म्हणजे काही नाही ग, गंमत केली जरा. बरं मला सांग, तिकडं काय चाललंय? इकडे ते माझी वधू परीक्षा घेणार आहेत म्हणतायत. अरे वा, मजा आहे मग. पण नीट उत्तर दे बर का. नाही, नाहीतर ते सुद्धा तुला नाकारू शकतात. पप्पा, काय हो तुम्ही? काही नाही का, जर आपली गंमत. बर, ऑल द बेस्ट. चल बाय. पप्पा पण ग्रेटच आहेत. तिकडे काय चाललंय त्यामुळे माझं इथे नीट लक्ष लागत नाही. आणि एन्जॉय म्हणतात. चला, तर आता सुरू करूया. तर प्रांजल, झाली का तुझी मानसिक तयारी? हं? हो हो. अगं प्रांजल, तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, एकदम साधे प्रश्न आहेत. तुला सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरे येतील. हा, टेन्शन नाही. भाऊजी, अहो असं सारखं सारखं बोलून तिला टेन्शन येईल. ओ वहिनी, आजकालच्या मुलींना काही टेन्शन वगैरे येत नाही. हा, हा, प्रांजल ये इकडे. इथे बस. अगं ये पटकन. बस इथे.
या ना या या. बरं का, ही आमच्या प्रांजलची रूम. तुमच्यासाठी काय मागवू? थंड पाणी? अगं पुन्हा कशाला पाणी? असं कसं? अहो एवढं मोठं घर बघून चालून चालून दबले नसतील का ते? त्यांना कुठली आली आहे सवय? मागवू का पाणी? पांडू? नाही नको, उगाच त्यांना कशाला त्रास. ईश्या, त्यात कसला आलाय त्रास? अहो नोकर आहे तो आमचा. आणि हा काही एकच नोकर नाही, 4-4 नोकर आहेत आमच्याकडे. अगं आत्ता हे सगळं सांगायची काही गरज आहे का? हो, अहो त्यांनाही कळायला हवं आपल्या प्रांजलला इकडची काडी तिकडे हलवायची सवय नाही म्हणून. तुमच्याकडे एकही नोकर नाहीये नाही का? नाही, मला माझ्या घरच्यांची शिकवण थोडी वेगळी आहे. म्हणजे आपण आपली स्वतःची कामं स्वतः करायची, ती जास्त चांगली होतात आणि अगदी मनासारखी होतात. हो का? ऐपत नसली ना नोकर ठेवायची की हसले सुविचार सुचतात माणसाला.